गोलंदाजाने अक्षय आणि जितेश याला मात्र थांबवून धरलंय, रोखून धरलंय. 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च करतोय रोहित. हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद होतोय. कमॉन डीजे. नक्कीच तसं पाहायला गेलं ना तर अक्षय याच्यावर एक मनोवैज्ञानिक दबाव जडला गेला होता, कारण की पहिल्या षटकात पॉवर प्लेचं षटक होतं आणि त्या षटकात नक्कीच 3 धावा खर्च झाल्या होत्या. शेवटच्या चेंडूवरती थोडा मोठा फटका मारण्याच्या नादात अक्षय हा मात्र बाद होतोय. संघाची धावसंख्या होतोय 1 बाद 3 अशी. आणि दुसरा बघूया कोणता गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर बोरली संघाकडून. एक चांगलं क्रिकेटचा सामना सुरू आहे या दोन संघामध्ये. नक्कीच पहिलं षटक पाहायला गेलं तर बोरली संघाच्या माध्यमातून टाकलं गेलं एक सुरेख षटक, एक चांगली गोलंदाजी रोहित नागोजी याच्या माध्यमातून पाहायला गेलं आणि त्याला यश देखील आलंय. जो म्हणजे मोठा मासा गळाला लागला. अक्षय कांबळी हा बाद होऊन तंबूत परतलाय. अय्यान बोरली आणि अमोल नरहरी हा देखील एक चांगला गोलंदाज आपल्या विभागातील, कारण की पाहायला गेलं तर कित्येक वर्ष हा गोलंदाजी करताना बोरली संघाकडून पाहायला जातो. आणि स्ट्राईक वरती आहे प्रथमच मंदार सानेकर प्रथम स्ट्राईकला येतोय आणि मारा करतोय तो केतन नरहरी. अमोल नरहरी सॉरी, पुन्हा एकदा चेंडू ब्रश होतोय पॅडला. पंचांकडे अपील केले जाते, परंतु पंच तटस्थ लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळाली जाते. अशा रीतीने धावसंख्येचा आलेख 1 ने वाढते. धावसंख्या होतोय 1 बाद 4. काही मोठे फटके इथे यायला पाहायला मिळत नाही नक्कीच, कारण की हा यजमान संघ आहे आणि त्या यजमान संघाच्या खांब्यात नक्कीच थोडीशी निराशा असेल, कारण की जर इथे मात्र एखादा फटका आला तर नक्कीच सामन्याला जी स्टार्टअप आहे ना ती स्टार्टअप मिळायला सुरुवात होईल. आणि ती स्टार्टअप मात्र कोण देतो पाहायचं आहे, कारण की जितेशचं बघायला गेलं तर डावखुरा फलंदाज आहे आणि त्याच्यासाठी जर ही खेळपट्टी गेलं ना तर थोडंसं अनुकूल आहे, कारण की जो वाऱ्याचा वेग आहे ना तो वाऱ्याचा त्याच्या दिशेने आहे. त्याच्यामुळे जितेशला मात्र भरपूर मेहनत करावं लागेल आणि आपल्या संघाला एक जो सन्मानजनक स्कोर आहे ना तो उभा करावा लागेल, कारण की जितेश लगातारचे 3 चेंडू डॉट खेळला होता आणि त्याचा दबाव मात्र त्याला झुगारावा लागेल. कारण की क्रिकेट असं आहे की तुम्ही जेवढं दबावात चांगली कामगिरी कराल ना तेवढं तुमचं क्रिकेट उंचावलं जाईल. तशाच प्रकारे खेळतोय जितेश आणि हा दबाव झुगारून तुम्हाला खेळावं लागेल, कारण की प्रयत्न आणि ती परमेश्वर असं म्हटलं जातं, त्याच प्रकारचे प्रयत्न करावे लागतील. हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच पर्यंत पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा बॅट हवेत उंचावतोय आणि चेंडू मात्र जातोय विकेट किपर नितेशकडं आणि निर्धाव चेंडू. नक्कीच मला वाटतं ज्या जितेशला आहे ना पूर्ण गोलंदाजाने रीड केलंय की कोणत्या प्रकारची गोलंदाजी ह्या फलंदाजाला झाली पाहिजे त्या प्रकारची गोलंदाजी करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन, चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत षटकार. फटका, नेत्रदीपक फटका, स्ट्रेट ड्राईव्ह जो क्रिकेट पटलावरती आपण म्हटलं जातं. हा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअरलेगच्या दिशेने तटवला जातोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर दणदणीत करून 4 धावेसाठी पुन्हा एकदा येतोय चौकार. नक्कीच आपण पाहायला गेलं तर जितेशला भापलं होतं की शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू खेळत नाही, परंतु तदनंतर एक फुलर लेनचा चेंडू टाकला आणि जितेशने मात्र एक सुंदर असं या दिवसातील सुंदर फटका म्हणजे स्ट्रेट ड्राईव्ह फटका त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तदनंतर पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यानंतर मात्र जितेश सफल झालाय फुल फटका खेळण्याचा. तसं बघायला गेलं तर आपण पाहतो रोहित शर्मालाची एक इंटरव्ह्यू झाली होती आणि त्याच्यात त्याला म्हटलं होतं की सर आप
फुल फटका कैसे खेळतो, तर त्यांनी म्हटलं होतं की मला जरी झोपेतून उठवलं ना तरी मी फुल फटका डोळे मिटून सुद्धा खेळू शकतो. तर याला मला कॉन्फिडन्स, तुमच्याकडे कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे आणि तो कॉन्फिडन्स कुठेतरी मात्र आता दिसतोय जितेश याच्या फलंदाजीत. पुन्हा एकदा गोलंदाजावरती मात्र दडपण येतो, कारण की पहिल्या एक अगोदरच्या बॉलमध्ये षटकार नंतर चौकार. हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्टपट पेदाचा चेंडू, परंतु पंचांची दिशा हात उंचावत आहेत आणि स्क्वेअरच्या स्वरूपात आलेख मात्र धावांचा उंचवतोय. धावसंख्या होतोय, एकने वाढतोय. धावसंख्या झाले 15. एक बाद 15. एक चांगली स्टार्ट मात्र आता जितेश देण्याचा प्रयत्न करतोय, कारण की जर पहिलं षटक पाहायला गेलं तर बोर्लीच्या संघाकडे गेलं होतं, परंतु दुसरं षटक जे आलंय ना ते सालबादेवी साळगाव संघाच्या खेम्यात नक्कीच आनंदाईचं षटक चालू आहे, कारण की षटकार चौकार आणि वाईटच्या स्वरूपात 11 धावा जवळजवळ जमा झाल्यात. तर तदनंतर थोडंसं गोलंदाजी मार्कवर तयार पुन्हा एकदा होतोय नरहरी. थोडंसं क्षेत्ररक्षण फलावत असताना, कारण की नक्कीच जे जे रंग उदलायची सुरुवात आहे ना, जे वादळ नावाचं बोलतात ना जितेश, ते सुरू झालंय. पाहायचं ते कितपर्यंत क्षमतोय की पुन्हा सुरुवात होतो. पुन्हा एकदा चांगला चेंडू, फुलर लेनचा चेंडू. या प्रकारची चेंडूची आवश्यकता होती, कारण की पाहायला गेलं तर जितेशच्या थोडे बदल आले त्याचा उपयोग होत नाही, कारण की खडे खडे म्हणजे स्ट्रेट ड्राईव्ह मारण्याचे मनसुबे उधळणं पार पडतं गोलंदाज. चांगलं कमबॅक म्हणाल, एक तुझी तर एक माझी, असंच काहीतरी क्रिकेट सुरू आहे या डायमंड क्रिकेट साळावच्या ग्राउंडवरती. पुन्हा एकदा तयार होतोय अमोल. हा चेंडू सुरेख चेंडू, पुन्हा एकदा चेंडू तटवला. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव मिळेल, दुसरा धावाचा प्रयत्न असेल कर, परंतु नकार घंटावला आणि सुरेख थ्रो मारावा लागेल तिकडून. तेवढंच सुंदर बॅकअप देखील किपर याच्या माध्यमातून आणि दुसरं षटक समाप्त होतंय. या दुसऱ्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या होतोय 16. याच्यानंतर धावचं वर्जन करतील माझे सहकारी मुस्तक भाई. धन्यवाद सुनील जी पाटिल, अपनी माई बोली भाषा अर्थात मराठी में इस मैच का आंखों देखा हाल आप तक पहुंचा रहे थे. 2 ओवर की समाप्ति, 16 रन और 1 विकेट के नुकसान पर. पहली ओवर में हमने देखा था रोहित ने बहुत ही शानदार गेंदबाजी की थी. शुरुआत के 3 गेंदें जिस पर कोई भी रन नहीं आया था, लेकिन उसके बाद एक शानदार डबल और एक सिंगल के साथ 3 रन कुल मिलाकर खर्च किए थे और आखिरी गेंद पर तो कमाल का विकेट प्राप्त किया था रोहित नागोजी ने. रोहित के बाद दूसरी ओवर की जिम्मेदारी अमोल के ऊपर सौंपी थी. अमोल ने अपनी पहली ओवर में 13 रन खर्च किए, यानी कि कुल मिलाकर 2 ओवर की समाप्ति 16 रन. प्रणय गेंदबाजी के लिए खुद की पहली और टीम की जानिब से तीसरा ओवर लेकर 16 मार्च वो ऐतिहासिक दिवस और 16 रन यहाँ पर हो भी चुके हैं, जिस दिन सचिन रमेश तेंदुलकर अर्थात भारत रत्न जिन्होंने अपना 100वां शतक जड़ा था. सालबा देवी सालाव के प्रणय गेंदबाजी कर रहे जितेश के लिए. लेफ्ट हैंड बल्लेबाज बिल्कुल कवर की दिशा में खेला, गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में. अच्छा क्षेत्ररक्षण, लॉन्ग ऑफ से खिलाड़ी दौड़ कर गए थे और इस बीच 2 रन आसानी के साथ मुकम्मल किए जितेश ने. इस 2 रन के साथ 18 रन सालबा देवी सालाव का, एक ही विकेट के नुकसान पर. दिला दी थी जब कपिल देव ने विवियन था और एक इतिहास रचा था, तो उसी प्रकार का हमने देखा. बहुत ही मुश्किल कैच, रिटर्न कैच यहाँ पर प्रणय ने पकड़ा था. वही प्रणय इस वक्त गेंदबाजी के मोर्चा संभाले हुए. खराब गेंद थी, जमीन पे पड़ने के बाद बहुत ज़्यादा आउटसाइड या ऑफ स्टंप निकल गई. तसेच आमचे मित्र सन्माननीय बाबूजी खैरे, एक वरिष्ठ पत्रकार या ठिकाणी आलेले आहेत. नक्कीच त्यांचंसुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि व्यासपीठावर आसनस्थ आहेत बाबूजी खैरे, एक चांगले माजी क्रिकेटपटूसुद्धा आहेत. बाबूला आज जरी तुम्ही मैदानावर सोडलं तर नक्की चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. तर त्यांचासुद्धा या ठिकाणी सय्यद भाई त्या स्पर्धेचे सर्व
सय्यदभाई खान सरचिटणीस रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी यशस्वी स्वागत आमचे वरिष्ठ पत्रकार बाबू खैरे यांचा होत आहे मित्रांनो. जोरदार टाळ्या होऊ द्या. शौकीन नाही, क्रिकेटपटू सुद्धा ते आहेत. हरेश्वरच्या मैदानावरती एक चांगली गोलंदाजी मी बाबूच्या माध्यमातून बघितली सुद्धा होती. पुराने क्रिकेटपटू यहाँ पर मैदान की ओर जहां पर बहुत ही हलचल मची हुई है, तू मैं यस यस नो नो, और आखिरकार दूसरे विकेट का पतन होता हुआ सालबा देवी सालाव के जानिब से. अलग अलग कव्वाली और अलग अलग गाने रहते हैं, उसी तरह से सुबह से एक गाने सुना रहे. दिल खुश कर दिया डीजे मास्टर ने आज तो. और फ्री हिट का भी इशारा यहाँ पर आता हुआ कल्पेश म्हात्रे द्वारा, यानी कि बल्लेबाज को मौका है. बैट्समैनचं नाव सांगा. दीपक. बिल्कुल अब गेंदबाज के सामने दीपक बल्लेबाजी के लिए मैदान में आ चुके हैं. हाँ गए दीपक आणि देखिए इत्तेफाक भी ये है कि ये दोनों भाई भाई भी है दोस्तों, बंधु प्रेम अब मैदान पर आपको नजर आएगा. जितेश ने बहुत ही अच्छी बल्लेबाजी की, हालांकि बहुत ज़्यादा गेंदें भी खेली है जितेश ने, लेकिन कहीं ना कहीं अब तक जो स्टार्ट में बल्लेबाजी के लिए आए थे वो बीच मैदान पर टिक के खड़े हैं. और यहाँ पर एक और विकेट का पतन होता हुआ और दोनों भाइयों के दरमियान कहीं ना कहीं तालमेल की कमी साफ तौर पर नजर आई. कमांड दीजिए. अच्छा संगीत डीजे मास्टर के माध्यम से आए हुए शायकीन क्रिकेट के दीवानों को सुनने को मिल रहा है. और अच्छी गेंदबाजी हो रही है प्रणय की तरफ से. हमने देखा था कि दूसरे ओवर में अच्छे रन आए थे, 13 रन वसूले थे, लेकिन फिर से एक मरतबा प्रणय ने अपनी टीम की वापसी की इस मैच में. अयान 11 बोल्डली अपनी वापसी करते हुए. वकास अनवर केवल 22 ही रन है. वकास अब तक के 6 रन इस ओवर में खर्च किए हैं प्रणय ने. तीन गेंदे आना शेष. प्रणय और बल्लेबाज भी है प्रणय. प्रमोद जी पाटिल हमें बता रहे हैं कि बल्लेबाज भी है प्रणय. यहाँ पर प्रणय सीनियर पर हमलावर होते हुए, लेकिन एक और विकेट का पतन. रोहित नागोजी और एक कॉट आउट होकर अच्छा कैच. और अब उनकी जगह नए बल्लेबाज जयेश ठाकुर. जिम्मेदारी होगी जयेश पर, क्योंकि इस वक्त उनकी टीम एक नाजुक स्थिति में है. एक बीच भंवर में उनकी नैया फंसी हुई है और जयेश को किनारे पे लाना होगा, क्योंकि उन पर जिम्मेदारी होगी. 22 रन केवल बने हैं. तीसरा ओवर घट रहा है. प्रणय है गेंदबाज. जितेश ही एक ऐसे एकमात्र बल्लेबाज है जिसने अपनी टीम के लिए अच्छा योगदान दिया है. लगभग 15 रन बनाए हैं. हाँ, लेकिन वही जितेश को मुझे ऐसा लगता है कि नजर लग गई और जितेश भी बैक टू द पवेलियन लौटते हुए. कमांड
किया जाए तो पिछली 4 गेंदों पर प्रणय ने 4 विकेटें प्राप्त की है, लेकिन 2 विकेट रन आउट की है। और अब प्रणय को मौका है दोस्तों हैट्रिक को मुकम्मल करने का। प्रणय ऑन हैट्रिक। इस टूर्नामेंट की एक हैट्रिक भी हमने कल देखी थी। और बिल्कुल यहाँ पर मजर गौरी, सलमान और सुफियान रोहा, उसी तरह से आमीन और साकिब भी यहाँ पर आ चुके हैं। 1 रन तो पूरा कर लिया, दूसरे रन के लिए दौड़ा, दूसरा रन भी आसानी के साथ मुकम्मल। और बड़ी देरी के बाद वाइड +2 यानी कि 3 रन मिले। और इस 3 रन के साथ रनों की संख्या मात्र आगे बढ़ती हुई, कहीं ना कहीं ये रन आने वाले बहुत ही मददगार साबित हो गए सालबा देवी सालाव के लिए, क्योंकि रन आ नहीं रहे थे। बिल्कुल रनों का सूखा पड़ा था इस मैदान पर। जिस तरह से कड़क धूप बिल्कुल इस वक्त नज़र आ रही है मैदान पर, और गर्मियों के दिनों में बहुत सी जगहों पर, हालांकि हमारे महाराष्ट्र में ना लेकिन राजस्थान वगैरह में आप जाएंगे तो कहीं ना कहीं आपको सूखा नज़र आता है। और यहाँ पर रनों का सूखा पड़ा हुआ था, लेकिन अब जाके कहीं ना कहीं इस आखिरी गेंद पर 5 रन मिले हैं, क्योंकि इससे पहले वाली गेंद जो हैट्रिक की थी वो वाइड कराई थी। हैट्रिक का मौका फिर भी बरकरार था प्रणय के लिए, लेकिन आखिरी गेंद पर भी 2 रन प्राप्त किए और रनों की संख्या को पहुंचा है इस 5 रनों के साथ 27 रनों पर। इस ओवर में अगर गेंदबाजी की बात की जाए तो प्रणय ने बहुत ही लंबा ओवर फेंका, 10 गेंदों का वो ये ओवर घटा था। नितेश नरहरी को भी हम इस मैच में देख रहे हैं दोस्तों, जो कि इस प्रतियोगिता के लिए जिनको के एक तटस्थ पंच के तौर पर यहाँ पर इनवाइट किया गया है, लेकिन अपनी टीम है, गांव की टीम है, वकास की टीम है, अय्यान 11। इसके बाद संकेत डैला। देखना अब जिम्मेदारी होगी संकेत पर, क्योंकि आखिरी ओवर बहुत ही जिम्मेदारी वाला होता है, क्योंकि इसमें बल्लेबाज को हम अक्सर देखते हैं एक आक्रामक रूप में, और उनके बल्लेबाजों की कोशिश होती है कि आखिरी ओवर में बल्ले गेंदबाज के ऊपर टूट के प्रहार करते हैं। और यहाँ पर पहली ही गेंद का समाचार लिया और देखिए हमारी बात बिल्कुल सही साबित होती है। कमान डीजे। फिल्म का गीत संगीत बजाते हुए ऋतिक रोशन और अमीषा पटेल पर फिल्माया गया था, फिल्म जो कि काफ़ी प्रसिद्ध भी हुआ था दोस्तों। और इस छक्के के साथ रनों की संख्या अब तेज़ी से आगे बढ़ी है, 33 रन। देखिए किस प्रकार से रनों की संख्या अब तेज़ी से बढ़ा रहे हैं दोस्तों। टेल एंडर बल्लेबाज, अच्छी वापसी यहाँ पर, कमाल की गेंद थी ये, बहुत ही तेज़ तर्रार गेंद थी संकेत की, और बिल्कुल संकेत स्पष्ट रूप से दिए है कि मैं इसी प्रकार की तेज़ तर्रार गेंदें आगे भी करने वाला हूँ। देखना कितना प्रभाव होगा बल्लेबाज के ऊपर, क्योंकि बल्लेबाज ने शानदार बल्लेबाजी की है। फिर से एक मरतबा थोड़ा सा मिस टाइम हुआ है, गेंद जा रही है स्क्वायर लेग की दिशा में, डीप स्क्वायर लेग की दिशा में, खिलाड़ी दौड़ कर आए, गेंद को गैदर किया और इस बीच 2 रन आसानी के साथ मुकम्मल किया दोनों ही बल्लेबाजों ने। 2 रन के साथ रनों की संख्या को पहुंचा सीधे 35 रनों पर, 35 ऑन स्कोरबोर्ड। गुज्जू अल्ताफ बनकर थोड़े से नाराज, क्योंकि अच्छा रनों पर बिल्कुल रोक के रखा था, लेकिन पिछली कुछ अगर गेंदों की बात की जाए तो 10 से 12 रन इन 3 गेंदों में बल्लेबाजों ने वसूले भी है। रोहित और बिल्कुल लॉन्ग ऑफ के क्षेत्र में खिलाड़ी तैनात थे, जिनके हाथों में एक आसान सा कैच ज़मीन पर गिरता हुआ, और 2 रन इस बीच बल्लेबाजों ने आसानी के साथ मुकम्मल किए। देखिए किस तरह से रनों की संख्या अब तेज़ी से आगे बढ़ रही है, 37 रन, 37 रन, 5 विकेट के नुकसान पर। राज और जय के दरमियान एक अच्छी साझेदारी पनपती हुई। 1 रन का और इजाफा होगा, और इस सिंगल के साथ 38 रन, 38 ऑन स्कोरबोर्ड आफ्टर 3rd ओवर। और ये चौथा ओवर अपने प्रगति पर है, चौथे ओवर की लगभग आखिरी गेंद आना बाकी।
आखिरी गेंद बहुत ही निर्णायक होती है। देखना आखिरी गेंद पर क्या कोशिश होती है बल्लेबाज की, यानी कि राज की। क्या राज करेंगे आखिरी गेंद पर? और गेंद बिल्कुल, हमें इंतजार था, मुंतजिर थे कि कल्पेश जी म्हात्रे का क्या इशारा आता है, और बिल्कुल सटीक फैसला है उनके द्वारा यहाँ पर आता हुआ, क्योंकि गेंद लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद थी और अकॉर्डिंग टू रूल इस तरह की निगेटिव गेंद को नियम क्रमांक 22 का पालन करते हुए यहाँ पर वाइट करार दिया, घोषित कर दिया। और आखिरी गेंद बिल्कुल तैयार, खराब क्षेत्र रक्षण, गेंद जा रही है, ट्रैवल कर रही है लॉन्ग स्टॉप में, गेंद को रोका जरूर है, इस बीच 2 रन आसानी के साथ मुकम्मल किए। और इस 2 रन के साथ रनों की संख्या मात्र पहुंची है 41। 42 रनों का अब लक्ष्य होगा। देखिए लगभग 3 पर अक्षय
हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू, वेगवान चेंडू टाकला होता आणि नितेश याला गोत्यात पाडलं होतं. अतिशय चकित केलं होतं की कोणत्या प्रकारचा चेंडू असेल आणि कशा प्रकारचा खेळू, परंतु तेवढं विचार करेपर्यंत चेंडू गेला होता कीपर शतक. यावेळेस हा चेंडू पुन्हा एकदा सुंदरीच्या पॉईंटच्या दिशेने तडवला जातोय. एक धाव मिळेल स्वतःला आणि संघाला. नितेश आपलं खातं खोलतोय स्वतः देखील आणि संघाचं देखील. एक या धावसंख्येने अय्यान 11 बोर्ली संघाचं खातं खोललं जातोय. अक्षय कांबळी नक्कीच एक चांगला गोलंदाज आहे. जेवढं करावं तेवढं कौतुक कमी, कारण की आपण पाहिलं असेल बबलू पाटील एक मोठा फलंदाज देखील, त्या फलंदाजाला देखील आता मागची जी स्पर्धा आहे त्या फलंदाजाला देखील क्लीन बॉल करण्याचं एक चांगलं योगदान त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. तो अक्षय कांबळी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि परंतु फलंदाजी मार्कवर आहे प्रणय. नक्कीच प्रणय देखील आपली एक छाप सोडली आहे पंचकृषी विभागात. तो प्रणय हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची एज जातोय, चेंडू जातोय दन सीमारेषेच्या बाहेर, परंतु चेंडू अडला जातोय आणि एक धाव मिळतोय. दुसरा धाव प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण केल्या जातात. अशा रीतीने 3 धावसंख्येला गती मिळतोय. अतिशय वेगवान चेंडू टाकला होता. या प्रकारची चेंडू टाकण्याची कुवत अक्षय कांबळीकडे आहे, कारण की त्याच्याचमुळेच की काय एक व्यावसायिक खेळ देखील त्यांच्याकडून खेळला जातो. त्याच प्रकारची गोलंदाजी होते, परंतु चेंडू एवढा सुसाट निघाला होता सीमारेषेकडं. तिथे थोडंसं आउटफील्ड खराब असल्यामुळे चेंडू अडला गेला आणि त्या चेंडूवरती मात्र 3 धावा मिळाल्या बोर्ली संघाला. पुन्हा एकदा नितेश, हा चेंडू पुन्हा एकदा सुंदर फटका येतोय बॅटमधून नितेशच्या. खणखणीत षटकार. कमान डीजे. एक चांगला फटका पाहायला मिळाला. पदल आले त्याचा उपयोग केला होता या फटक्यावरती. हा चेंडू स्लोवर पद्धतीचा चेंडू, अतिशय सुरेख चेंडू, परंतु पंच चे हात उंचावले जातात. एक धाव अवांतरच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढतोय. धावसंख्या होतोय 10. धावसंख्या झाली किती झाले? 11. धावसंख्या होतोय 11. एक चांगलं षटक, पॉवर प्लेचं षटक कशा प्रकारे हाताळला जातोय हे मात्र दाखवून देतोय बोर्ली संघ. हा चेंडू पुन्हा एकदा वेगवान चेंडू, सुरेख सुसाट वेगात गोलंदाजी सुरू आहे अक्षय कांबळे याच्याकडून. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 11. पहिलं षटक प्रगतीपथावर सुरू आहे साळव संघाकडून. चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु एक षटकार देखील आपल्याला एक चांगला नेत्रदीपक फटका पाहायला मिळेल नितेशच्या बॅटमधून. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू, स्लोअर 1 पद्धतीचा चेंडू. याच प्रकारची चेंडूची आवश्यकता आहे, कारण तर तसं पाहायला गेलं ना तर आपण टेनिस क्रिकेटमध्ये अनेक गोलंदाज आपण पाहायला गेलं तर या स्लोअर 1 ज्याच्याकडे एक चांगला अस्त्र देखील आता म्हटलं जातं, गणलं जातं, आणि तो अस्त्र यूज केला जातो अक्षय कांबळी याच्या माध्यमातून. पहिलं षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतोय बिनबाद 11. तर या ठिकाणी थोडंसं थांबवतो, कारण टेनिस क्रिकेटचा एक महान सितारा अलिबाग तालुक्यातील अलिबाग शहरातील पंकज जाधवसुद्धा या ठिकाणी आलेला आहे, उर्फ माट्या. माट्याला विनंती असेल की या ठिकाणी आपण व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचं आहे, कारण तुझासुद्धा या ठिकाणी नक्कीच अतिथी सन्मानसुद्धा होणार आहे. तू केलेल्या कार्याची नक्कीच ही खऱ्या अर्थाने प्रतीक आहे. सय्यदभाईसुद्धा तुझी वाट पाहत आहेत. माट्या, या कालामध्ये आपण पाहतोय मुरुड तालुक्यामध्ये सातत्याने पंकज माट्याला खेळताना आपल्याला पाहायला मिळतंय. ओव्हर टू पाटील. धन्यवाद सर. एक चांगली माहिती प्रेक्षकापर्यंत पोहोचवलीत, कारण की या टुर्नामेंटची आपण पाहायला गेले तर पंकज जाधव सारखा खेळाडू ही टुर्नामेंट खेळण्यासाठी आलाय, म्हणजे या टुर्नामेंटची तुम्हाला उपयोगिता समजेल की कशा प्रकारची उपयोगिता आहे. आणि एवढे चांगले सामने आपल्याला पाहायला मिळतं. येणारा पुढचा काल नक्कीच एक चांगलं क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि सामना एक सुरेख सामना सुरू आहे. ग्रामीण क्रिकेटमधलं हे पाहायला गेलं ना तर ग्रामीण एक वेगळं क्रिकेट असं म्हटलं जातं, कारण की आपण नेहमीच पाहत होतो व्यावसायिक क्रिकेट असेल तर प्रत्येक प्लेयर हा आपापल्या एक शैलीतला असतो, परंतु ग्रामीण क्रिकेट कसं असतो की 2-3 खेळाडू असे चांगले असतात, तदनंतर थोडेसे काहीसे त्यांना जमवून क्रिकेट खेळला जातो. तशाच प्रकारचा हा खेळ आता सुरू आहे, तो म्हणजे बोर्ली आणि साळाव संघात. आणि आता संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय प्रणय आणि सामोरी जातोय
सुद्धा प्रणय पाहायचंय कशा प्रकारे प्रणय आणि प्रणय यांचं एक समीकरण कसं जुळतंय बोरली संघाकडून की साळाव संघाकडून. चला सामना सुरू करा. पंच विलंब नको, जेणेकरून एक 4 षटकांची लढत तरी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कारण की ही टुर्नामेंट आपण लाईव्ह जगभर दाखवतोय, प्रेक्षेपण केलं जातोय. पुन्हा एकदा सामना सुरू होतोय. हा चेंडू शॉर्ट पिच पिटते चेंडू होता. चेंडू जातोय फाईन लेग दिशेने. एक धाव केली जातोय. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावं लागेल. 2 धावा पूर्ण होतात. धाव संख्या 2 निवडली जाते. धाव संख्या होतोय 13. प्रणय नक्कीच एक चांगलं षटक हातलावं लागेल. कारण की पहिल्या षटकात 11 धावा खर्च केल्या होत्या अक्षय याने आणि दुसरं षटक हाताळतोय प्रणय. कारण की तसं पाहायला गेलं तर जिंकण्यासाठी किती पाहिजे, किती बॉल टू रन, किती पाहिजे टार्गेट किती, 29 धावांची आवश्यकता आहे. तदनंतर याच्यानंतर होणारा सामना ड्रीम 11 कलवा विरुद्ध अलाजीज 11 अलिबाग. जोरदार अपील होतोय आणि मात्र फलंदाज पायजीत पकडला जातोय. फलंदाज नक्कीच डीजेला थोडीशी आम्ही विश्रांती दिले तर एक चांगला फलंदाज यष्ट्याच्या मधोमध सापडला जातो आणि पंच त्याला योग्य ती शिक्षा ठेवतात. अशा रीतीने पहिला फलंदाज बाद होतोय. 13 या धाव संख्येवर. 13 तसं म्हटलं गेलं ना तर 13 क्रिकेट आणि राजकारणात अशुभ असं आकडा म्हटलं जातं. परंतु तसं न करता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं बघितलं तर त्यांच्यासाठी 13 आमदार देखील आपण निवडून आले पाहिलं. पण तो आकडा आता मात्र कुठेतरी अनलकी ठरतोय बोरली संघासाठी. आणि त्याची जागा सांभाळण्यासाठी ज्या खेळाडूची प्रतीक्षा होती सगळ्या प्रेक्षकांना तो खेळाडू येतोय रोहित नागोजी. कारण की रोहित नागोजी 10वी षटकात मला वाटते लगातारच्या 5 चेंडूवरती 5 षटकार देखील ठोकण्याचा विक्रम त्यांनी मागच्या टुर्नामेंट 6 चेंडूवरती 6 षटकार देखील या खेळाडू मारले होते. तो खेळाडू फलंदाजीसाठी येतोय. पहिला हादरा बसला जातोय बोरली संघाला. 13 एक चांगली सफलता, जी सफलताची आवश्यकता होती ना ती सफलता मिळून दिली प्रणय यांनी. चांगला चेंडू टाकला होता. त्या चेंडूवरती फ्लिक करण्याच्या नादात चेंडू पॅडवरती आढळला आणि पंच कल्पेश म्हात्रे यांच्या माध्यमातून पायचीत घोषित केला जातोय फलंदाजाला. आता प्रथमच येतोय रोहित नागोजी. प्रणय एक सुरेख गोलंदाजीची पृथक करत असताना या प्रकारच्या चेंडूची आवश्यकता असेल. कारण की पाहायला गेलं तर जो आपला धावांचा आलेख आहे ना तो कमी आहे ना, तो त्याचा वाचवण्याचा प्रयत्न करतोय प्रणय. फुलर पद्धतीचा चेंडू स्लोअर डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू व्यवस्थित बॅटवरती आला नाही. चेंडू मिडॉनच्या दिशेने एक धाव पूर्ण केला. खराब थ्रो थोडासा मारावा, त्याचा फायदा पुरेपूर उचलला जातोय. 2 धावा मिळतात संघासाठी. या 2 धाव संख्येने स्वतःचं खातं खोललं जातंय रोहित नागोजी आणि संघाची धाव संख्या होतोय 1-5-15. एकेरी दुहेरी धावांवरती भर दिला जातोय आणि त्या धावा देखील आपल्याला खूप इम्पॉर्टन्स ठरल्या जातात. कारण की कधी कधी असं असतो लोअर स्कोर्स असतात त्या मॅचेस नक्कीच एक टफ फाईट मॅच. हा चेंडू पुन्हा एकदा उजव्या स्टीवरती खूपच सरकला होता आणि त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु एक चांगला चेंडू टाकला गेला आणि एक धाव मिळाली जातोय लेग बायच्या स्वरूपात. धाव संख्या होतोय 16. एकेरी दुहेरी धावा नक्कीच जमवत असताना नितेश आणि रोहित आणि या धावा नक्कीच एक चांगलं मनोबळ, एक कॉन्फिडन्स देणार की आपण नक्कीच ह्या धावा चेस करू शकतो. कारण की काहीच उर्वरित किती चेंडू 14 चेंडू शिल्लक आहेत. हा चेंडू सुंदररित्या चेंडू टाकला होता. फुलर लेनचा ब्लॉकल करण्याचा प्रयत्न होता. एक धाव मिळाले होते परंतु खराब थ्रो मारावा लागेल आणि एकच्या ठिकाणी दुसरी देखील धावा पूर्ण केली जातोय. नक्कीच हा धावबाद झाला होता. ह्या चुका आहे ना मित्रांनो, या प्लॅटफॉर्मवरती ह्या चुका जर तुम्ही कमी केल्या ना नक्कीच विजयाची जिंकण्याची चान्सेस तुम्हाला वाढल्या जातील. कारण की आपण पाहायला गेलं ना की बोरली संघाने जे रनआउट घेतले ना ते एक अचूक थ्रोच्या स्वरूपात आपण पाहायला गेलं की रनआउट मिळाले, परंतु इथे मात्र थोडीशी साळबादेवी साळाव चुकी करतोय आणि एक धाव बहाल करतोय. नितेश बाद झाला असता नक्कीच एक चांगला फलंदाज बाद, परंतु तसं न होता
2 मिळतोय, धावसंख्या होतोय 18. पुन्हा एकदा प्रणय शेवटचा चेंडू घेऊन हा चेंडू पुन्हा एकदा सुंदर चेंडू टाकला होता, परंतु त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षक होतोय, थोडस गचाळ क्षेत्ररक्षक म्हणावं. या गचाळ क्षेत्ररक्षक स्वरूपात धावसंख्या 1 ने वाढतोय, धावसंख्या झाले 19. दुसरं षटक संपलं जातोय या दुसऱ्या इनिंग मधलं. आणि आता मात्र उर्वरित समीकरण बदलतोय. 12 चेंडू 12 चेंडू आणि 23 धावा. नक्कीच एक रोमहर्षक लढत, या एक प्रतिष्ठेची लढत म्हणजे हा पहिला फेरीचा सामना असेल. सातबाल देवी साळा विरुद्ध अय्यान 11 बोरली. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि तर याच्यानंतर एक चांगला सामना आपल्याला ड्रीम 11 कलवा विरुद्ध अल अजीज 11 अलिबाग. दोन्ही संघाच्या कर्णधाराने कृपया नाणेफेकी बॉक्समध्ये यायचंय व नाणेफेक करून घ्यायचे. चला वळूया सामन्याकडे. गोलंदाजी मार्कवर होतोय एक डावखुरा गोलंदाज जितेश. ज्या जितेशने थोडंसं पहिल्या सत्रात चांगली फलंदाजी केली होती तो जितेश, आणि चांगल्या पद्धतीचा चेंडू टाकला होता. चेंडू लेफ्टवरती जातोय. पुन्हा एकदा एक धाव मिळतोय. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मानावं लागेल या दोघांमध्ये. त्यांनी एकही असा चेंडू असं हे खेळलेला नाही की तिथे धाव जमवण्यात यश आलंय त्यांना. अशा रीतीने 1 ने ओढते. धावसंख्या झाली 20. आता जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 22 धावा. प्रत्येक चेंडू मागे प्रति चेंडू मागे 2 धावा काढाव्या लागतील आणि त्याच धावा जमवण्याचा प्रयत्न होतोय जितेश आणि रोहित याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा जितेश एक चांगला गोलंदाज, डावखुरा गोलंदाज. हा चेंडू फ्लिक केलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. एक चांगला फटका, बुलचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. मिडॉनच्या वरून सरळ क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक म्हणून टाकलं आणि धावसंख्या 6 ने वाढली जाते. धावसंख्या होतोय 26. ड्रीम 11 कलवा विरुद्ध फैज 11 अलिबाग यांच्यात एक मोठी लढत पाहायला मिळणार आहे. एक चांगला फटका पाहायला मिळाला रोहित नागोजी आपल्या रंगात येतोय, बहरात येतोय, कारण की या फलंदाजाने 6 षटकार देखील फटका मारले होते. हा चेंडू पुन्हा एकदा सुंदररित्या टाकला होता. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू टाकला. जसं फलंदाज पुढे बॅक फ्रंट पुढवर येऊन खेळण्याचा प्रयत्न करत त्याच प्रकारचा चेंडू टाकला आणि पायावरती ब्रश होऊन चेंडू यष्ट्यांच्या बाजूला जाऊन 1 धाव मिळाली जाते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 27. उर्वरितचे 3 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यक. हा पुन्हा एकदा सुंदरीचा चेंडू टाकला जातोय. चेंडू किपरला चकवून जातोय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. 1 धाव मिळतोय संघाला. या अवांतर लेगबायच्या स्वरूपात 1 धाव मिळतोय. धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या होते 28. आता 8 चेंडू आणि 14 धावा. नक्कीच एक चांगला सामना सुरू आहे. साळबा देवी साळाव संघ विरुद्ध अय्यान 11 बोरली. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू हवेत आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे चुकी करतोय आणि मात्र झेल धरणीला दान केलं जातोय. धावसंख्या 2 ने मिळते. नक्कीच हा झेल किती महत्वाचा होता मित्रांनो. आपण पाहिलं गेलं जर ज्या वेळेस श्रीलंकन खेळाडूने रोहित शर्माचा कॅच सोडला होता त्यावेळेस देखील आपण इतिहास घडताना पाहिलं होतं. तो त्याची पुनरावृत्ती होतोय का रोहित नागोजीच्या माध्यमातून, कारण की एक क्रुशल स्टेज आहे इथे. कारण की जर हा चेंडू जर रोहित बाद झाला असता तर धावा 7 चेंडू 14 वरती गेलं. परंतु क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की जर तरला थारा नाही, परंतु क्रिकेटमध्ये जर तर शिवाय देखील मजा नाही. तसंच सुरू आहे साळबादेवी साळा विरुद्ध बोरली यांच्या. हा चेंडू पुन्हा एकदा लेगवरती ब्रश केला जातोय. बॅटची कडा घेऊन चेंडू फाईन डेक्टेशन येतो. 1 धाव पूर्ण केला जातो. 1च धावावरती समाधान मानावं लागतं. एका धावसंख्येने धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या होते 31. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 11 धावा. 6 चेंडू 11 धावा. कधी बोरली तर कधी साळाव. हे दोन्हीही मुरुड तालुक्यातले अतिशय सुरेख संघ आणि त्यांच्यात चाललेला हा घमासान युद्ध. 6 चेंडू 11 धावा. साळाव की बोरली, बोरली की साळाव. शेवटचा षटक कोण घेऊन येतोय, निर्णायक षटक, आणि सामोरी जाणार आहे तो म्हणजे रोहित नागोजी, ज्याच्या बॅटमधून देखील आपण 6 षटकार पाहिले होते आणि तो रोहित नागोजी मात्र
फलंदाजीसाठी आहे, परंतु त्याला रोखण्यासाठी कोण गोलंदाज येतोय पाहायचं. चला लवकरात लवकर निर्णय घ्या मित्रांनो, विलंब नको. शेवटचं षटक, निर्णायक षटक, या मॅचचा निकाल लावणारे षटक कोणाच्या हातात देतोय? अक्षय कांबळी कर्णधार. गोलंदाजी मार्कवर येतोय. शेवटचा षटक घेऊन दीपक. धावा हव्यात 11. 6 चेंडू आणि डीजे वाद्य कुठे असेल तर लवकरात लवकर त्याने पॅव्हेलियन मध्ये या. डीजे बॉलर नेम दीपक नक्कीच एक अनुभव पाठीशी घेऊन उतरतोय, कारण की हा धावा कित्येक वेळा त्यांनी आपण डिफेन्स करताना पाहिलाय. तर आज मात्र एक निर्णायक लढत. दीपक, हा चेंडू सुरेख चेंडू टाकला जातोय, परंतु पंच वळतायत आणि पंचांचे हात उंचावले जातात. अवांतर 1+2 च्या स्वरूपात वाढती धाव संख्या होतोय 33. आता मात्र 6 चेंडू 9 धावा. या चेंडूची आवश्यकता नसेल, कारण की आपण पाहायला गेलं तर तुम्ही हे 6 चेंडू आहे ना योग्य दिशेला योग्य टप्प्यावरती टाकावे लागतील तरच हा सामना जिंकावा लागेल. परंतु दीपक याचा पहिलाच चेंडू जातोय अवांतर, त्याच्यावरती आणखी एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव देखील काढली जाते. अशा रीतीने 2 धावा मिळतात बोरली संघाला. कलवा संघाचा कर्णधार इतर हजर आहे, तर अलिबाग संघाच्या कर्णधाराला मी विनंती करेल तर आपण लवकरात देऊन नाणेफेक. फैज 11 अलिबाग संघाचा कर्णधार. हा चेंडू सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. या चेंडूची आवश्यकता आहे सालबादेवी सालाव संघाला. समीकरण थोडस बदलतोय. 5 चेंडू आणि 9 धावा. 5 चेंडू 9 धावा. कधी साळाव तर कधी बोरली, कधी साळाव तर कधी बोरली. पुन्हा एकदा सुंदर इथं चेंडू कव्हरच्या दिशेने ढकलला जातो. 1 धाव पूर्ण केली जातोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल, 2 धावा पूर्ण केला जातो आणि तिसऱ्या धावाचा प्रयत्न असेल, परंतु विकेट सॅक्रिफाय केली जातोय नितेश याची. धावसंख्या 2 मिळत आहे. तिसरी धाव घेताना विकेट मात्र नितेश याची सॅक्रिफाय केली जाते आणि स्ट्राईक घेतोय तो म्हणजे रोहित नागोजे. अशा रीतीने 2 या धावसंख्येने धावसंख्या वाढली जातोय 35. आता जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 7 धावा. 4 चेंडू आणि 7 धावा. एक चांगला सामना. या सामन्याची रोमहर्षक लढत. अगोदर पासून प्रत्येक चेंडू मागे एक काहीतरी वेगवेगळं गणित पाहायला मिळतं. सुलतान गोडवे यांच्या माध्यमातून हा गोरमे यांच्या माध्यमातून या मॅचचं नाणेफेकी करून घेतील सुलतान गोडवे आणि नितेश. फलंदाजी मार्कवर जातोय दीपेश. उर्वरितचे 4 चेंडू आणि 7 धावा. सामोरे आहे रोहित नागोजी. एक चांगली फलंदाजी, एक षटकारांशी खेळतो, एक चांगला षटकार त्याच्या. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा जातोय. चेंडू जातोय कीपरच्या पाठीमागं. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल, परंतु धाव बाद होण्याची संधी असेल. एक जोरदार अपील आणि फलंदाज बाद. नको असलेली नकारात्मक घंटा वाचली जातोय. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र मिळून देतोय. ही विकेटची आवश्यकता होती का? नक्कीच आपल्याला येणारा काल ठरवेल. रनआउटच्या स्वरूपात रोहित नागोजी बाद होऊन तंबूत परततोय. आता मात्र समीकरण बदलतोय. 3 चेंडू आणि 6 धावा. प्रत्येक चेंडू मध्ये मागे 2-2 धावाची आवश्यकता असेल. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा जमवाव्याच लागतील, कारण की कंपल्सरी चेस असल्यामुळे तुम्हाला ह्या डावा पूर्ण कराव्याच लागतील. प्रयत्न हे करावे लागेल आणि प्रयत्न दीपकच्या माध्यमातून होतात आणि बोरलीच्या माध्यमातून होतात. बघायचं कोणाच्या प्रयत्नाला यश येतोय. दीपक यावेळेस चांगले फलंदाजी मार्कवर येतोय
आता कल्याण पाहायचंय, कल्याण हा आपल्या टीमचं कल्याण करतोय की काय. काय दीपक आपली एक जो अनुभव आहे पाठीशी घेऊन एक चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. पहिला चेंडू मात्र त्याने स्वे टाकला होता, परंतु उर्वरितचे 3 चेंडू वेग चांगल्या टप्प्यावर टाकून आपल्या संघाला कमबॅक करून दिलंय. दीपक तयार होतोय. हा पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, चेंडू कव्हर्सला जातोय, एक धाव पूर्ण केली जातोय. दुसरी धावाचा प्रयत्न असेल, परंतु पुन्हा एकदा धावबाद होतोय. लगातारच्या 3 चेंडूवरती 3 फलंदाज धावबाद झालेत. पहा, ज्यावेळेस फर्स्ट इनिंग पाहिली त्यावेळेस देखील सालबादेवी सालावचे लगातार 4 चेंडूवरती 4 फलंदाज बाद झाले होते. त्याच्यात 2 फलंदाज रनआउट झाले होते, परंतु इथे मात्र लगातारच्या 3 चेंडूवर 3 फलंदाज झालेत आणि ते फलंदाज आहेत बोरली संघाचे. आता मात्र 2 चेंडू आणि 5 धावा, 2 चेंडू 5 धावा. नक्कीच फलंदाजी मार्कवर येतोय बाळा. बाळा काहीसं काळ मात्र देत असताना नक्कीच षटकार मारतायत की पाहायचं आहे. नक्कीच एक विनंती असेल, कोणीही पॅनल्टी आहे जर कोणी एखादा खेळाडू आतमध्ये ग्राउंड आतमध्ये एंट्री केलं तर पॅनल्टीलाच केलं जाईल, हा आयोजकांचा नियम आहे. दीपक फुलटॉस मध्ये चेंडू बॅट वरती ब्रश होतोय, एक धाव पूर्ण केली जातोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का, थोडीशी मिस फिल्डिंग आणि 2 धावा पूर्ण होतात. अशा रीतीने धावसंख्या होतोय 40 ना रे 39. आता मात्र 1 चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेस असल्यामुळे धावसंख्या हा नक्की 3 धावा पूर्ण कर. एक रोमहर्षक लढत या सामन्यात एक प्रेक्षकांशी जणू काय डायमंड क्रिकेटमध्ये स्पर्धेतली मेजवानीच आहे. 1 चेंडू 3 धावा. साळाव की बोरली, बोरली की साळाव. हा चेंडू कल्याणच्या बॅट मधून येतोय, स्ट्रेट ड्राइव षटकार. सामना विजयी षटकार खेचला जातोय कल्याणच्या बॅट मधून. सामना जिंकतोय बोरली अय्यान 11 बोरली संघ. काँग्रेस अतिशय सुरेख फटका पाहायला मिळाला. ज्या प्रकारे चेतन शर्माच्या बॉलिंगवरती देखील आपण षटकार पाहायला मिळाला, शेवटच्या चेंडूवरती षटकार मारून सामना